बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजपनं सौगत ए मोदी मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत देशभरातील 32 लाख वंचित मुस्लिमांना ईद साजरी करण्यासाठी विशेष किट दिली जाते। भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीनं या मोहिमेची जबाबदारी घेतली आहे। देशातील 32,000 मशिदींसह भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे 32,000 कार्यकर्ते गरजूंना हे किट पोहोचवतील। यासाठी प्रत्येक मशिदीतील 100 लोकांना मदत करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे। रक्तात माखलेले सौगात ए मोदी अशा प्रकारे आंबेडकर यांनी या किटचं वर्णन केलंय। या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की सो चूहे खाकर बिल्ली हज को चली या वाक्याचा प्रत्यय येतोय। मोदी 32 लाख मुस्लिम बांधवांना या रमजानच्या शुभेच्छा देत आहेत। मात्र मुस्लिमांनो जागे व्हा आणि मित्र आणि शत्रू मधील फरक ओळखा असं आवाहन आंबेडकर यांनी केलंय। प्रकाश आंबेडकर यांनी केलेली पोस्ट देखील पहा। रक्तात माखलेली सौगात ए मोदी, सो चूहे खाकर बिल्ली हज को चली या वाक्याचा प्रत्यय येतोय। मोदी 32 लाख मुस्लिम बांधवांना या रमजानच्या शुभेच्छा देत आहेत, जे हात मुस्लिमांच्या रक्तानं भिजलेले आहेत। गुजरात पासून ते मॉब लिचिंग मध्ये मरण पावलेल्या प्रत्येक मुस्लिमांपर्यंत आज मुस्लिमांना खजूर आणि शेवया देऊन त्यांना आकर्षित करायचंय। तबरेज अन्सारी, मोहम्मद अखलाक, जुनैद खान, अलीमुद्दीन अन्सारी, पहलू खान, मोहसिन शेख, मोहम्मद कासिम, सिराज खान, जैनुल अन्सारी, रकबर खान आणि त्यांच्या द्वेषाला बळी पडलेल्या नावांना मुस्लिम विसरले आहेत का? 2002च्या दंगलीत बिल्किस बानोच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून एखादा मुस्लिम सलवार कमीज आणि कुर्ता पायजमा घालेल का? प्रेषितांच्या आदरापोटी मुस्लिम मूर्खपणाकडे दुर्लक्ष करून ड्रायफ्रुट्स खातील का? अलीकडे वक्फ तरमीम विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिमांच्या भूमीला लक्ष्य केलं जात आहे। देशभरात बुलडोझरद्वारे मुस्लिमांची अस्मिता पायदळी तुडवली जाते। सर्व परिस्थिती असतानाही मुस्लिम कोणत्या तोंडानं मोदींची भेट स्वीकारण्यास तयार आहेत? इथे प्रश्न सामान्य मुस्लिमांचा आहे, नंतर काय होईल? पहिला प्रश्न त्या मौलवींना आहे जे यावर मौन बाळगून आहेत। होय, तेच मौलवी जे निवडणुकीत तज्ञ बनतात आणि कुणाला मत द्यायचं आणि कुणाला मत द्यायचं नाही हे सांगतात। ते म्हणतात की सीएए आणि एनआरसी मध्ये जे तुमच्यासोबत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। पैगंबरांच्या सन्मानार्थ उद्धटपणाच्या विरोधात जे तुमच्या सोबत उभे राहिले त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। मोबाईल स्टेटस पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, पण मुस्लिम तरुणांची अटक थांबवा। अहो, मुस्लिमांच्या प्रत्येक प्रश्नात आणि प्रत्येक दुःखात त्यांच्या पाठीशी उभे राहणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पवित्र धाग्यासाठी मतं मागणारे मौलवी आज गप्प का आहेत? आधी छळणं आणि नंतर करमणूक करणं ही काही नवीन गोष्ट नाही। मुस्लिमांनो जागे व्हा आणि मित्र आणि शत्रू मधील फरक ओळखा, बाकी तुम्ही हुशार आहात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून सरकारवर टीकेची झोड उठवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार हे प्रचंड बहुमत मिळवणारे एक अस्वस्थ सरकार आहे। या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाद्वारे केवळ आपले अपयश व अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले। उद्धव ठाकरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की काल संपलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सरकारचे अपयश व अस्वस्थता लपवणारे होते। सरकारने 100 दिवसात सरकार काय करणार असा संकल्प केला होता, पण सरकारला या संकल्पाचा विसर पडला। ते या 100 दिवसातील एकाही आराखड्यावर बोलले नाही किंवा ठोस उपाययोजना करण्यात आली नाही। महायुतीचे सरकार आल्यानंतर बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली, स्वारगेट बलात्कार प्रकरण झाले, भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज पुढे येत आहेत। मुंबईतील रस्ते घोटाळाही उजेडात आला आहे। संपूर्ण मुंबईत खोदकाम करण्यात आले आहे। यासंबंधी ॲडव्हान्स कुणाला व किती दिला याचे काही सोयर सुतक नाही। या प्रकरणी अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, पण त्यात पुढे काय करणार यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही। भ्रष्टाचाराचा पैसा कुणाच्या खिशात गेला, कोणत्या कंत्राटदारांना कंत्राटे मिळाली यावर कोणतेही समाधानकारक उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळाले नाही। हे सरकार कर्जमाफी करणार होते, त्यावर वाच्यता नाही। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, त्यावरही एकही शब्द बोलण्यात आला नाही। उलट लाडक्या बहिणींची वर्गवारी केली जात आहे, त्यांची कागदपत्रे तपासली जाणार आहेत। म्हणजे तुम्ही मते घेताना तुम्ही जे काही करायचे ते सरळ केले, पण आता तुम्ही लाडक्या बहिणींच्या दस्तावेजाची पडताळणी करणार, यामुळे नको ती योजना असे म्हणण्याची वेळ आली आहे। परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु सोमनाथ यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं होतं। 3.25 महिन्यानंतर आता सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे।
सोमनाथ सूर्यवंशी याचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. तसंच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलंय. सोमनाथच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचंही अहवालातून पुढे आलंय. आता या प्रकरणाचा तपास CID कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास CID कडून करण्यात येणार असला तरी आम्हाला न्याय हवाय अशी मागणी सोमनाथच्या कुटुंबियांनी केली आहे. आता न्यायमूर्ती तेलगावकर यांच्या अहवालातील पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. मात्र तरीही सरकार न्याय देत नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. सोमनाथच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढतच राहणार असल्याचं सोमनाथच्या आई आणि भावानं म्हटलंय. सुदर्शन घुलेने देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांपुढे कबुली दिली असेल तर ते ग्राह्य धरली जात नाही. मॅजिस्ट्रेटपुढे दिली तर केस संपल्यात जमा आहे. पण त्याने नेमकी कुणासमोर कबुली दिली हे आपल्याला अजून माहिती नाही. कलम 164 खाली जर कबुली दिली असेल तर चांगलेच आहे असे अंजनी दमानिया यांनी म्हटले आहे. अंजनी दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन हे पोलीस अधिकारी देखील आहेत. पण या कोणाचेच नाव आतापर्यंत चार्जशीटमध्ये आले नाही. या सर्वांना सहआरोपी करा. यांना सहआरोपी करत नाहीत कारण यांना धनंजय मुंडे छुपी मदत करत होते. ते अडकू नये म्हणून या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अंजनी दमानिया म्हणाल्या की संतोष देशमुख हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड होता असे चार्जशीटमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होणार नाही. आता हे सर्व चार्जशीटमध्ये येणं गरजेचं आहे. यात बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन हे पोलीस अधिकारी देखील आहेत. पण या कोणाचेच नाव आतापर्यंत चार्जशीटमध्ये आले नाही. या सर्वांना सहआरोपी करा. यांना सहआरोपी करत नाहीत कारण यांना धनंजय मुंडे छुपी मदत करत होते. ते अडकू नयेत म्हणून या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अंजनी दमानिया म्हणाल्या की संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे हे या प्रकरणाबद्दल कुठे काही बोलताना दिसून येणार नाहीत. एक प्रकरण बाहेर येत असताना प्रत्येकजण बॅकफूटवर जाताना दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप करणारे बीडमधील राजकीय नेते बॅकफूटवर येताना दिसून येत आहेत. त्यांना वाटत आहे की आपण जर काही बोललो तर आपल्याही गोष्टी बाहेर येतील, आपल्यावरही काही शेकू शकेल. सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख नसून वाल्मिक कराडच टोळी प्रमुख असल्याचे दमानिया म्हणाल्या. ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा कृषी घोटाळा यावर एकतरी आमदार अधिवेशनात बोलेल असे मला वाटत नाही. पण कोणीच चौकशीची मागणी केली नाही. आता हायकोर्टासमोर मी माझं म्हणणं मांडणार. आधीच ठरवलं होतं अधिवेशन संपल्यानंतर पुढचे पाऊल उचलणार. आता तसे करणार नाही. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी गुरुवारी दिशा सालियन प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आदित्य यांचा उल्लेख हत्यादित्य असा करत अप्रत्यक्षपणे तेच दिशाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. तसंच यामागे ड्रग्ज रॅकेट असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. संजय निरुपम इथं आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की राज्य सरकारची SIT या प्रकरणाचा तपास करतेय. दिशा सालियनच्या वडिलांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दिशावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. तिच्या मृत्यूनंतर 3 दिवसांनी शवविच्छेदन करण्यात आलं. दिशाचा मृतदेह जिथं सापडला ती जागा इमारतीपासून जवळपास 25 फूट लांब आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. ती नग्नावस्थेत होती असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. या प्रकरणात खूप मोठे लोक सहभागी होते पण त्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. या घटनेनंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. सुशांतचं प्रकरण वेगळं आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली. त्यांनी एका अर्जाद्वारे कोर्टात माझी चौकशी झाली. CBIनं मला क्लीन चिट दिली असं सांगितलं. पण दिशा सालियन प्रकरणाचा तपास CBI करत नाही. हा तपास मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिली. संजय निरुपम यांनी यावेळी दिशाच्या मृत्यूमागे ड्रग्ज रॅकेट असल्याचाही संशय व्यक्त केला. ते म्हणाले दिशाच्या मृत्यूमागे ड्रग्ज रॅकेट असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी समीर खान नामक व्यक्तीला अटक झाली होती. त्यानं चौकशीत आदित्य ठाकरे यांना ड्रग्जची सवय असल्याचं सांगितलंय. ड्रग्ज पेडलरनं दिलेला जबाब दिशाच्या मृत्यूमागे काय काय झालं याचा आधार होता. मालवणी पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची गरज होती पण त्यांनी तो केला नाही. आता मालवणीतील तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका विडंबनात्मक गाण्याने राज्याचे वातावरण तापले आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर आता पुण्यातील एका चौकात शिंदे यांच्या व्यंगचित्राचे एक होल्डिंग लावण्यात आले आहे.
या होल्डिंगद्वारे सरकारला महाराष्ट्रात रिक्षा, गुवाहाटी, दाढी, चष्मा आणि गद्दार शब्दावर बंदी आहे का अशी विचारणा करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार पुण्यातील अलका चौकात हे होल्डिंग लावण्यात आले आहे. या प्रकरणी दिवसभर चर्चा रंगल्यानंतर पोलिसांनी हे होल्डिंग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल कामराच्या गाण्याचा संदर्भ देत या बॅनरद्वारे एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसत आहे. सदर होल्डिंगवर वरच्या भागात एकनाथ शिंदे यांचे एक मोठे व्यंगचित्र आहे. त्याच्या खाली कुणाल कामरा त्यांची दाढी खेचताना दिसून येत आहे. या फोटोखाली ठाणे, रिक्षा, गुवाहाटी, दाढी, चष्मा आणि गद्दार शब्दावर महाराष्ट्रात बंदी आहे का असा प्रश्न करण्यात आला आहे. या होल्डिंगवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नावही दिसून येत आहे. त्यामुळे हे पोस्टर ठाकरे गटानेच लावल्याचे स्पष्ट होते, पण ते कुणी व केव्हा लावले हे समजू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी हे पोस्टर खाली उतरवून ते लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कुणाल कामराकडे माफी मागण्याची मागणी केली आहे, पण कामराने एका 4 पानी निवेदनाद्वारे माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. कामरा आपल्या निवेदनात म्हणतो, मी माफी मागणार नाही. अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे म्हणाले होते तेच मी म्हणालो. मी या जमावाला घाबरत नाही आणि मी पलंगाखाली लपून बसून प्रकरण शांत होण्याची वाटही पाहणार नाही. भोसरी इथं राहणारी 2 दाम्पत्य पुण्याहून नुकतीच फुकेत इथं सहलीसाठी गेले. चौघेही फुकेतमधील कलीम बीचवरील अमृतसर रेस्टॉरंटमध्ये राहत होते. मात्र सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा झोका खेळताना अपघात झाला आणि दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना समजताच त्यांनी या दाम्पत्याच्या पुढील उपचारासाठी भारतात आणण्याची सोय केली. मोहोळ यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या दाम्पत्यावर पुण्यात यशस्वीपणे उपचार सुरू झालेत. घडलेल्या प्रकाराबाबत माहिती अशी की फुकेत सहलीत संध्याकाळी 2 पैकी एक दाम्पत्य शुभम फुगे वय वर्ष 27 आणि त्यांची पत्नी सिद्धी वय वर्ष 21 हे दोघेही एकत्र झोका खेळत होते. खेळता खेळता झोका इतका उंच गेला की त्या झोक्यावरून ते दोघे सटकले आणि जवळजवळ 10 फूट उंचीवरून जोरात खाली आदळले. या अपघातानंतर त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना ताबडतोब पटांग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. शुभम यांचे मांडीचे हाड आणि सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. इथं त्यांना फक्त पेन किलर गोळ्यांवर ठेवण्यात आलं. ऑपरेशनसाठी त्यांना तत्काळ भारतात आणणं गरजेचं होतं. या संदर्भात केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, घडलेल्या प्रकाराची माहिती मला माझ्या एका कार्यकर्त्याकडून मिळाली आणि या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली. विमानाच्या खुर्चीत बसून येणं दोघांनाही अशक्यप्राय होतं. त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर अरेंजमेंटची गरज होती आणि त्यासाठी डॉक्टर्सपासून तर हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूप साऱ्या परवानग्या लागत होत्या. या सगळ्या परवानग्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्धपातळीवर काम सुरू होतं. कारण स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या. त्याची पूर्तता या सगळ्यांना करावी लागली. ते पुढे म्हणाले, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणाही दाम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती. शुभम आणि सिद्धी यांच्यासोबत असलेले दुसरे जोडपे अभिजित पठारे आणि काजल मोरे यांनाही सोबतच लवकरात लवकर भारतात आणायचं होतं. अखेर सर्व प्रयत्नांना यश येत त्यांना इंडिगो एअरलाईनच्या 2 वेगळ्या विमानांना आणलं. पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्यावर पुण्यात संचेती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी त्यांना दाखल केलं. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावल्याचे आपण खूप गर्वाने सांगतो, पण ज्या होळकरांनी प्रत्यक्षात अटकेपार झेंडे रोवले त्यांच्या समाधीची आज काय अवस्था झाली आहे, असा सवाल भूषणसिंह होळकर यांनी उपस्थित केला आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल सरकारने दोन्हीकडील भावना समजून घेतल्या पाहिजेत. या प्रकरणी कुणाच्या भावनेचा अनादर खपवून घेणार नाही, असेही भूषणसिंह होळकर यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान भूषणसिंह होळकर पुढे बोलताना म्हणाले की होळकरांनी रायगडवरच्या समाधीसाठी देणगी दिली होती, त्यामुळे आमच्या समाजाच्या भावना त्या समाधीशी जोडल्या गेल्या आहेत. कोणाच्या भावनेचा अनादर खपवून घेणार नाही. या प्रकरणावर जी लोक बोलत आहेत त्यांनी कुणाच्या भावना दुखणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. राज्यातील सामाजिक सलोखा यामुळे खराब होणार नाही याची काळजी बोलताना घेतली पाहिजे, असे होळकरांनी म्हटले आहे. भूषणसिंह होळकर पुढे बोलताना म्हणाले की वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत दोन्हीकडील बाजू समजून घेतल्या पाहिजेत. मग सरकार जी भूमिका घेईल त्या भूमिकेबद्दल सर्व महाराष्ट्राने राहिले पाहिजे, असे मला वाटते. यात होळकरांचा रोल येतो कुठे, तर रायगडवरील शिवसमाधीसाठी होळकरांनी देणगी दिली तेव्हापासून होळकरांचा यामध्ये सहभाग दिसून येतो. तर वाघ्या कुत्र्याचे प्रकरण हे शिवकालीन आहे. या 2 गोष्टींच्या कालखंडाचा आपण विचार केला पाहिजे. भूषणसिंह होळकर म्हणाले की शिवसमाधी उभारण्यासाठी निधीची कमतरता पडत असताना काही मंडळी शिवस्मारकाच्या संवर्धनासाठी काम करत होती. ती लोक इंदोरला गेली आणि तिथून या स्मारकासोबत होळकरांचा संबंध येतो.
होळकरांच्या संबंधामुळे आमचा समाज तिथे जोडला गेला आहे. कुठल्याही समाजाची भावना असताना त्या भावनेचा अनादर करत लोक जर त्यांच्या विरोधात काम करत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.